नमस्कार मंडळी, माऊलीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तुम्हाला तर कळलंच असेल की आजची रेसिपी काय आहे ती। तर आज आपण गुढीपाडव्यासाठी मस्त अप्रतिम अशी खवा बासुंदी बनवणार आहे। गुढीपाडव्याला आपल्या प्रत्येकाच्या घरी मस्त गोल गरगरीत पुरी तर असते, सोबत बटाट्याची भाजी आणि श्रीखंड हा तर बेत झालाच। पण यंदा मस्त आणि स्वस्तात अगदी 20 मिनिटात घरी खवा बासुंदी सोबत पुरी हा बेत नक्की करून पहा। तर तुम्हाला नुसती दूध साखरेची बासुंदी करायची असेल तर कशी करायची, किंवा जर खवा नसेल आणि अवघ्या 7 ते 8 मिनिटांमध्ये पटकन खवा कसा बनवायचा हे संपूर्ण आपण रेसिपी करता करता पाहून घेऊया। चला मग पटापट आपल्या मलाईदार दाणेदार खवा बासुंदी बनवायला सुरुवात करूया। इथे मी अर्धा लिटर गोकुळचं फुल क्रीम दूध घेतलं आहे। बासुंदी पटकन होण्यासाठी असं फुल क्रीम दुधाचा वापर केला की वेळ तर वाचतो, पण अगदी बाजारामध्ये मिळते ना त्याहून अप्रतिम बासुंदी घरी बनते। इथे मी कढईमध्ये दूध काढून घेतलं आहे। शक्य असल्यास मोठ्या पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये दूध गरम करून घ्या, ते का हे पुढे मी तुम्हाला सांगते। आता दूध गरम करायला ठेवून देऊया। या दुधामध्ये 1 वाटी रोजच्या वापरण्यामधलं दूध घालून घेऊ। आता मोठ्या आचेवरच दूध मस्त गरम करून घेऊया। यामध्ये मी खास करून 1 वाटी दुधाचा वापर केला आहे। तर मी इथे 1 वाटी दुधाचा का वापर केला आहे हे दूध गरम झाल्यावर तुम्हाला समजेल। तर इथे आपण मोठ्या कढईचा वापर यासाठी केला आहे कारण दूध जसजसं गरम होणार ना तसतशी याला बाजूला मलाई येत राहते। तर ती मलाई दुधामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येते। तसेच मोठ्या पातेल्याचा वापर केल्याने त्यामधलं दूध उतूसुद्धा जात नाही। आता यामध्ये केसरचे 6 ते 7 धागे घालून घेऊ। तुमच्याकडे केसर असेल तर घाला, जर नसेल तर नाही घातलं तरी हरकत नाही। केसरमुळे बासुंदीला पिवळसर रंग येतो, पण तुम्ही नाही घातलात तरी हरकत नाही, कारण यामध्ये आपण खवा घातल्यावर सुद्धा याचा रंग थोडाफार बदलतो। दूध आपण बाजूच्या गॅसवर गरम करायला ठेवून देऊ आणि दूध गरम होईपर्यंत इथे आपण खवा बनवायला सुरुवात करूया। इथे पॅनमध्ये 2 चमचे तूप घालून घेऊ। आता यामध्ये 1 वाटी दूध घालून घेऊ। मगाशी आपण कढईमध्ये ज्या वाटीने दूध घातलं होतं ना त्याच वाटीने यामध्ये सुद्धा दूध घालत आहे। दूध घातलं की लगेच यामध्ये दुधाची पावडर घालायची। तर हे पॅकेट फक्त 10 रुपयाला मिळतं। आता मीडियम फ्लेमवर सतत हलवत राहायचं, जेणेकरून दुधाची पावडर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होईल। जसजसं दूध घट्ट होत राहील तर इथे खवासुद्धा पटकन तयार व्हायला सुरुवात होईल। जर तुमच्याकडे खवा नसेल किंवा बाहेरून खवा आणणं शक्य नसल्यास असा झटपट खवा घरीच फक्त 10 रुपयाच्या दुधाच्या पावडरपासून तयार होतो। बाजूच्या गॅसवर दूधसुद्धा गरम होत आहे, तर त्यावर जी मलाई येते ती संपूर्ण दुधामध्ये मिक्स करत राहायची। तर इथे पॅनमध्ये खवा बनवण्यासाठी जे दूध घातलं होतं ते बऱ्यापैकी आटलं आहे। 4 ते 5 मिनिटांमध्ये असं घट्ट दूध तयार होतं। आता याला अजून 3 ते 4 मिनिटं असं सतत हलवत राहायचं। तर हे पहा, अजून 5 मिनिटांमध्ये इथे खवा असा तयार होतो आहे की नाही। एकदम पटकन होणारी खव्याची रेसिपी। नुसत्या दुधापासून सुद्धा खवा बनवता येतो, पण त्याला भरपूर वेळ लागतो आणि असा झटपट खवा हवा असल्यास दुधाच्या पावडरपासून पटकन खवा तयार होतो। तर आपण यामध्ये जे दूध घातलं होतं ना त्या वाटीने हा अर्धी वाटी इतका खवा बनतो। अर्धा लिटर दुधासाठी अर्धी वाटी खवा अगदी योग्य प्रमाण आहे। तर इथे आपला दाणेदार खवा तयार आहे। आता कढईमध्ये जे दूध गरम करायला ठेवलं होतं त्याला 12 ते 15 मिनिटं झाली आहे आणि आता तुम्ही पाहू शकतात की आधीपेक्षा दूध थोडं कमी झालं आहे। इथे मी 1 वाटी दूध यामध्ये यासाठी घातलं होतं कारण जर नुसत्या अर्धा लिटर दुधापासून खवा बासुंदी बनवणार असाल तर ती भरपूर घट्ट होणार, कारण दूध गरम केल्यामुळे ते थोडंसं तरी आटलं जातं। शिवाय खवा घातल्यामुळे दूध अजून घट्ट होणार, त्यामुळे आपली बासुंदी अगदी परफेक्ट होण्यासाठी मी इथे 1 वाटी दुधाचा वापर केला आहे। कारण दूध जरी कमी झालं तरी ते अर्धी वाटी इतकंच कमी होणार आणि आपली बासुंदी अगदी परफेक्ट होईल। तर दूध जास्त आटवून घ्यायची अजिबात गरज नाही, फक्त अर्धी वाटी इतकंच कमी करा। ते पण आपण वरून जे 1 वाटी दूध घातलं होतं त्यामधलंच दूध कमी करून घेतलं आहे। आता यामध्ये आपण बनवून घेतलेला खवा घालायचा, सोबतच साखरसुद्धा घालून घेऊ। इथे मी 3 ते 3.5 टेबलस्पून इतकी साखर घालत आहे। यापेक्षा जास्त साखर घालू नका, कारण खवासुद्धा थोडासा गोड आहे। आपण तो दुधाच्या पावडरपासून बनवला आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये थोडासा तरी गोडाचं प्रमाण आहे। आता सर्व छान एकजीव करून घ्यायचं। दुधामध्ये खवा व्यवस्थित मिक्स करून घ्या। तर मी यामध्ये सुकामेवा घालत आहे। तर इथे मी काजू आणि बदामाचे बारीक काप करून घेतले होते ते घालत आहे। आता फक्त 5 ते 6 मिनिटं आपल्याला दूध आणि खवा छान गरम करून घ्यायचं आहे। जसजसं दुधामध्ये खवा मिक्स होईल तसतसं दूधसुद्धा घट्ट होत जाईल।
त्यामुळे 5 ते 6 मिनिटं भरपूर होतात. नुसत्या दुधाची बासुंदी बनवायची असेल तर त्यामध्ये खव्याचा वापर न करता सुद्धा बासुंदी दाणेदार होण्यासाठी काय करायचं, तुम्ही जर 1 लिटर दूध घेतलं असाल तर ते अर्ध होईपर्यंत आटवून घ्या. दूध आटलं की त्यामध्ये साखर, वेलची पूड आणि जायफळ घालून घ्या. म्हणजे तुमची नुसती दुधापासून सुद्धा बासुंदी तयार होईल. फक्त दूध घेताना फुल क्रीम दुधाचा वापर करा, जेणेकरून बासुंदीसुद्धा क्रीमी बनेल. तर आहे ना अगदीच सोपी रेसिपी. तर इथे 5 मिनिटं झाली आहे. पाहू शकतात आपली खवा बासुंदी मस्त मलाईदार दाणेदार दिसत आहे. अगदी परफेक्ट असं टेक्स्चर आलं आहे. तुम्ही ह्या चमच्याच्या मागच्या बाजूला पाहू शकतात. याला एक छान असा रवाळ मलाईदार दुधाचा लेअर आला आहे. याचाच अर्थ बासुंदी अगदी व्यवस्थित बनली आहे. यापेक्षा जास्त याला गरम करू नका, कारण मिश्रण गार झालं की बासुंदी अजून घट्ट होईल. तर इथे मी गॅस बंद करून घेत आहे. आता यामध्ये घालूया फक्त पाव चमचा वेलची पूड आणि अगदीच थोडंसं जायफळ किसून घेत आहे. जायफळमुळे बासुंदीला छान असा स्वाद आणि सुवास येतो. त्यामुळे अगदी थोडंसं तरी जायफळ आवर्जून घाला. तर हे पहा, खवा बासुंदी अगदी परफेक्ट अशी झाली आहे. मस्त मलाईदार दाणेदार दिसत आहे आणि बासुंदी गार झाल्यावर पाहू शकतात किती घट्ट झाली आहे. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये भरपूर अशा टिप्स कव्हर केल्या आहे. खवा न घालता बासुंदी कशी करायची किंवा खवा कसा बनवायचा, कढईचा वापर करण्यामागचं कारण आणि अर्धा लिटर दुधामध्ये 1 वाटी जास्तीचं दूध का घातलं आहे, ही संपूर्ण माहिती तुमच्यासाठी भरपूर उपयोगी ठरेल. आणि अवघ्या 20 मिनिटांमध्ये अशी दाणेदार खवा बासुंदी आता तुम्ही सुद्धा बनवू शकतात. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा. आणि या गुढीपाडव्याच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत, तुम्हाला सुख, समृद्धी आणि यश लाभो हीच ईश्वराचरणी प्रार्थना. पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा. माऊलीज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.